पहाटेचे 6 वाजले होते. रुग्णालयाच्या खिडक्यातून सूर्याची पहिली किरणं आत येत होती. बाहेर गुलमोहराच्या झाडावरून गुलाबी पाकळ्या अलगद खाली पडत होत्या. विरूचे पाय मात्र जड झाले होते. रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये औषधांचा वास पसरला होता. भिंतीवरचं घड्याळ प्रत्येक सेकंद मोजत होतं आणि प्रत्येक सेकंद विरूच्या मनात भीती वाढवत होता. ताकेशी काका एका खोलीसमोर थांबले. त्यांनी हळूच दरवाजा उघडला. जा विरू. विरूने थरथरत्या हाताने दरवाजा ढकलला. खोलीत पूर्ण शांतता होती. पांढऱ्या बेडवर लता झोपली होती. तिच्या हातात सलाईन होती. श्वास मंद झाला होता, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच शांत हसू होतं. विरूला पाहताच तिने हळूहळू डोळे उघडले. विरू. तिचा आवाज खूप मंद होता. विरू धावत तिच्याजवळ गेला. आई, मी आलोय. लता हसली. मला माहीत होतं तू येशील. विरूचा बांध फुटला. तो तिचा हात हातात घेऊन रडू लागला. आई, मला माफ कर. लता हळूच त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, वेड्या, आई आपल्या मुलावर कधी रागवत नाही. पण मी तुझे फोन उचलले नाहीत. मी तुझ्याशी नीट बोललोही नाही. तू दिलेला डबासुद्धा मी उशिरा उघडला. विरू हुंदके देत होता. लता त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती. मला सगळं माहीत होतं. माहीत होतं? हो. कसं आई? लता मंद हसली. तुझ्या आवाजावरून मला समजायचं. तू दमला आहेस की आनंदी आहेस. तू जेवलास की नाही हे सुद्धा. विरू आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. विरू, आईचं मन हे जगातलं सर्वात मोठं पुस्तक असतं रे. त्यात मुलाचं प्रत्येक पान लिहिलेलं असतं. काही क्षण दोघेही शांत राहिले. बाहेरून पक्ष्यांचा आवाज येत होता. लता खिडकीबाहेर पाहत म्हणाली, आठवतंय विरू, तू लहान असताना जेवायचा हट्ट करायचास. विरू हलकसं हसला. मग तू विमान बनवून घास भरवायचीस आणि तू म्हणायचास, आणखी एक फेरी. दोघेही हसले. ते हसू काही क्षणात पुन्हा अश्रूंमध्ये विरघळलं. लताने उशी खालून एक छोटंसं कापडी पाकिट बाहेर काढलं. हे घे विरू. विरूने उघडलं. आतमध्ये एक छोटीशी वही होती. वहीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, विरूचा डबा. तो आश्चर्यचकित झाला. प्रत्येक पानावर एक तारीख होती आणि खाली त्या दिवसाच्या डब्यात काय बनवलं होतं ते लिहिलं होतं. त्यासोबत एक छोटी नोंद होती, आज विरूची परीक्षा आहे म्हणून त्याच्या आवडीचं ऑमलेट. दुसऱ्या पानावर, आज तो उदास होता म्हणून त्याला आवडणारे गोड तांदळाचे गोळे केले. आणखी एका पानावर, आज त्याने पहिल्यांदा धन्यवाद आई म्हटलं. हा दिवस मी कधीच विसरणार नाही. विरूची नजर धुसर झाली. त्या वहीत 15 वर्षांचा इतिहास होता. प्रत्येक डबा, प्रत्येक दिवस, प्रत्येक भावना आईने लिहून ठेवली होती. विरू रडत म्हणाला, आई, हे सगळं का लिहिलंस? लता हसली. कारण विरू, एक दिवस मी नसेन, पण तुला कधी माझी आठवण आली तर ही वही उघड. तुला समजेल, आईचं प्रेम कधीच संपत नाही. तेवढ्यात डॉक्टर आत आले. त्यांनी हळूच लताची तपासणी केली. विरूकडे पाहून ते शांत आवाजात म्हणाले, तुम्ही त्यांच्यासोबत बोलत राहा. त्यांना तुमचा आवाज ऐकायला आवडतो. डॉक्टर बाहेर गेले. विरूला त्या वाक्याचा अर्थ समजला. वेळ फार कमी उरला होता. लता हळू आवाजात म्हणाली, विरू. हो आई. एक वचन देशील? हो आई. मी नसले तरी जेवण कधी सोडू नकोस आणि आठवड्यातून एकदा तरी
स्वतःसाठी डबा बनव. कारण जो स्वतःची काळजी घेतो ना विरू, तोच दुसऱ्यांवर मनापासून प्रेम करू शकतो. विरूने तिचा हात घट्ट धरला. मी वचन देतो आई. लता समाधानाने हसली. तिने हळूच डोळे मिटले आणि खिडकीबाहेर गुलमोहराच्या पाकळ्या पुन्हा एकदा वाऱ्यावर नाचू लागल्या.